ए भाई ऐक ना रे. अरे फेल फेल आहोत आपण. ए भाई चल ना आता लय मचमच नको करू, आपण आज जाऊन बोलू. चल ना. हा आपण मचमच करतो. देवानी सगळ्यांच्या मनासारखं वागायचं. कोणाला काय वाटेल, कोणाला काय ना वाटेल, सगळ्यांचा विचार करायचा, पण देवाचा कोणी विचार करायचा नाही. आणि तुम्हाला आता मचमच वाटते का रे? ए भाई काय पण काय बोलतोय भाई. अरे हरणाऱ्याला तुम्ही अजून किती हरवणार? अरे तुम्ही त्याला किती जिंकवायचा प्रयत्न केला ना तरी तो हरणारच. बघा ना, एक एक आपल्याला सगळे सोडून गेले. ज्यांना जीव लावला आपण ते सगळे सोडून गेले आपल्याला. राधाची आई आपल्याला सोडून गेली. राधा आपल्याला सोडून गेली. आता आपली अक्का ती सुद्धा आपल्याशी बोलत नाहीये. डॉलीबाईंना आपण आवडत नाही. तू या जिंदगीवर फेल. आपण एकदम फेल आहोत. बाप म्हणून आपण फेल, भाऊ म्हणून फेल, मित्र म्हणून तर आपण एकदम फेल आहोत. जगण्याचा काय अर्थ रे? आपल्याला नाही जगायचं. त्यापेक्षा देवाबाईला ना कोणीतरी गोळी मारून टाका रे. ए भाई काय पण काय बोलतोय भाई. ए गब्बर जा ना, बंदूक आण तो घोडा आणि घाल ना गोळी प्लीज. गोळी घाल ना राजा, आपल्यासाठी गोळी घाल. हे बघ पांडे तू घाल ना गोळी. जा ना घोडा आण आणि घाल ना गोळी आपल्याला. घाल त्याची गोळी आपल्याला. गब्बर काय ना हक्का दे मला घोडा. नाही मला गोळी घाल पहिला. त्याच्यावर नाही आपल्याला. ये उठ. आपल्या देवाबाईला वाईट बोलायचं नाही. बघ ये इकडे बघ. आणि देवाबाईने पण नाही. चल सत्या, ये. का शपथ सुटली बघ. सुटली. आपल्या मागे कोणी यायचं नाही. जा तुम्ही घरी. चल. ओ गॉड, काय करायचं काहीच कळत नाही. ना धड जेवण, ना डोक्यावर छप्पर, आजूबाजूला एक माणूस नाही मदतीला. कुणाकडे मदत मागणार? काय अपेक्षा केली होती आणि काय झालंय? अशा सिच्युएशन मध्ये ही दोन मुलं माझ्यामुळे अडकली. बिचारी, माझ्यामुळे तेही या प्रॉब्लेम्स मध्ये विनाकारण मोडले गेले. देवा असते ना तर का मी पुन्हा पुन्हा देवाचा विचार करते. आणि हे कन्फर्म आहे की देवा आता इथे नाही येणार आहेत. का कोणास ठाऊक. माझं दुसरं मन म्हणतंय की देवा येतील. कोणावर विश्वास ठेव? देवा, या प्रॉब्लेम मधून तूच काय तो मार्ग दाखव रे. असं म्हणतात की तुला मनापासून साथ घातली की तू ऐकतोस. खरंच मी अगदी मनापासून हाक मारते. प्लीज देवा, प्लीज हेल्प मी. काय करतोय सत्या? सत्या काय करतो? तू आपल्याला रस्त्यावरनं उचलून आणला.
आपल्याला सख्या भावासारखा वागवला, आपल्याला जे काय पाहिजे ते सगळं दिला, पण आपल्याला आपलीच लाज वाटते रे बाय. चलो यो आता काय करतो? काय बाय, आपण तुझ्यावर हात उचलला रे बाय. आपण बाय बोलायच्या वर लायकीचा राहिलो नाही आता. खूप खूप मोठा पाप केलाय आपण. या हाताने आपण तुला मला चल चला या हाताच्या तरी या हाताला शिक्षा झाली पाहिजे बाय. या हाताच्या ना आता साला तू आपल्याला आपल्या जीवापेक्षा भारी आहेस रे. आपला भाऊ आहेस तू. अरे तुला तिकडे काय झालं ना तर आपल्याला लागेल, आपल्याला त्रास होईल त्याचा. सध्या तुझं काय पण चुकलं नाही रे. चला चुकला आपला नाही बाय, माझंच चुकलंय बाय. काय रे आपला चुकला नाही बाय, माझंच चुकलंय बाय. अरे आता सांगितलं ना आपला चुकलं म्हणून परत काय बोलला असं दे ना उलटा खावटा. आपण नाही घाबरत तुला. आपण घाबरत नाही आपल्याला. अरे घाबरत नाही आपल्याला म्हणजे घाबरतो मग. परत मारलास रे. नाही परत मारला येईल असं. नाही 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 बाय. बाय बाय तू ये ना. बस बस तू बाय. काय लहानपणी आपली आजी आपल्याला सांगायची की वाघ बघायचा असेल ना तर सर्कशीत नाही जायचा, जंगलात जायचा. तिथे दिसतो आपल्याला खरा वाघ. ए काय बोलतो तू सत्या? आपला खरा वाघ तू आहेस तू. पण तुझा लफडा काय माहितीये? तू ना आजकाल त्या सर्कशीतल्या वाघासारखा वागतो. म्हणजे तो चिडतो, डरकाई फोडतो, पण सगळं पिंजऱ्यात. ए सत्या साल्या तुला काही येड लागले काय? हा खरं तेच बोलतोय आपण. देवाबाई, अरे देवाबाईचं नाव घेतलं ना अख्खी दुनिया सलाम करायची त्याला, सगळ्यांची टरकायची. देवाबाई नावातच टेरर होता. तो देवाबाई तू राहिला नाही रे आता, तू बदलला. ए सत्या काय कमी आहे आपल्यात? डेअरिंग डेअरिंग कमी आहे तुझ्या. कसं आहे ना बाय, खोटं बोलायला काही डेअरिंग लागत नाही. खरं बोलायचं असेल ना तर खूप डेअरिंग लागते, त्याला मोठा जिगरा लागतो. तो तुझ्यात बिलकुल नाही बाय. अरे तू मरत मरत जगतो रे. तू काय खरं बोलणार? सोड. तुला काय बोलायचं आहे? आपल्यात काय डेअरिंग नाही काय? आहे डेअरिंग? आहे का डेअरिंग? मग सांग ना तुझ्या मनात काय चाललंय ते. ए सत्या तू बोलतोस ना तसं काय पण नाही आपल्या मनात. हा हेच बोलणार तू. आपल्या मनात तसा काय नाही हेच बोलणार तू. माहितीये ना आपल्याला. म्हणून तर आपण बोललो ना, पिंजऱ्यातला वाघ आहे रे, पिंजऱ्यातला वाघ. आपला देवाबाई वेगळा होता रे. तो ना मनात जे काय असेल ना ते कुल्लम कुल्ला बोलायचा. कोणालाच घाबरायचा नाही, कोणाचीच फिकीर करायचा नाही. पण हा देवाबाई, त्याच्या मनात काय चाललंय ते त्यालाच कळत नाही. आणि कळत असला तरी तो बोलू शकत नाही. तो काय खरं बोलणार रे? सोड तू सोड. ए काय नाही जमणार. काय खोटं बोलतो काय आपण असं तो वाटतंय? हा मग आपल्या डोक्यात हात ठेवून हा बोल. डॉलीबाईन बद्दल काय फिलिंग आहे तुझ्या मनात? अरे हाय तर हाय, नाही तर नाही बोल ना. नाही नाही जमणार तुला, कारण तू ना फट्टू आहे. फट्टू आहे तू. सत्या अरे काय सत्या सत्या? हो सत्य आहे आपण खरं तेच बोलतो. कोणाला घाबरत नाही तुझ्यासारखा. कसं आहे ना भाई, प्रेम सगळेच करतात पण निभावता येत नाही कोणाला. कारण ते निभावण्यासाठी डेअरिंग लागते, खूप मोठी जिगर लागते, जी तुझ्यात बिलकुल नाही. ती बाई तिकडे तुझी वाट बघत बसली आहे तर तू साधं तिला आणायला जाऊ शकत नाही. तू कसली हिंमत करणार रे? फट्टू आहे तू, फट्टू.
सोड रे तू. आपण जाऊन सांगतो डॉलीबाईला हा काय तुम्हाला घ्यायला येणार नाही आणि याचं काय तुमच्यावर प्रेम नाही. हे सत्य आपलं डॉलीबाईंवर प्रेम आहे. हा सत्य आपलं डॉलीबाईंवर जाम प्रेम आहे आणि आपण सगळ्यांना ओढून सांगू की आपलं डॉलीबाईंवर जाम प्रेम आहे. अरे कोणाच्या बापाला पण घाबरणार नाही आपण. हा आपलं डॉलीबाईंवर जाम प्रेम आहे. श्रीखंड लय गोड आहे. काय अरे हेच ऐकायचं होतं आपल्याला. हेच ऐकायचं होतं. अरे काय थांबलं तू इथे. गाडीला स्टार्ट मार आणि जा आंबेगावला. अक्काने शपथ सुटली असं सांगितलंय ना बाहेर. ते गाडीची किल्ली दे. घे बा. आता जाऊन निघ बाय निघ. देवा देवा यू आर इम्पॉसिबल. तुम्ही आला नसता तर काय झालं असतं आमचं. काही कळतंय तुम्हाला. मुलांची अवस्था बघा काय झाली ते. पण या इतक्या पॅनिक सिच्युएशन मध्ये ना मला फक्त तुमचीच आठवण आली. मला असं वाटलं की फक्त तुम्हीच आम्हाला इथून या सिच्युएशन मधून काढू शकता आणि म्हणून मी तुम्हाला फोन केला होता. काय बघताय काय माझ्याकडे असे. डॉलीबाई आपण ते येणारच होतो पण सॉरी. सॉरी काय सॉरी. सॉरी बोलून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का. नाही मग आणि कोण स्वतःला समजता कोण तुम्ही. तुम्ही काल जर आमच्या बरोबरच आला असतात तर काय बिघडलं असतं. झाला असता हा प्रॉब्लेम. अडकलो असतो आम्ही असे. आणि ज्या वेळेला ना मला हे कन्फर्म होतं की तुम्ही येणार तेव्हा तुम्ही आला नाही. आणि जेव्हा मला असं वाटलं की आता तुम्ही येणारच नाही तेव्हा तुम्ही आला. काय छळताय मला असे. ह्या गावात कुणाला ओळखत नाही. कायला नव्हतं काल मुलांना आम्ही ते एकटे अडकलो होतो. डॉलीबाई आता आपण आहोत तिथे. या भाईचा नंबर पण लागत नाहीये. काय झालं कसं कळणार. अरे कसा नाही लागत आहे. अगं मी काय खोटं बोलतोय. मगासपासून काय करतोय. घे, घे, तू फोन लाव. घे. ए बाबा अरे माझ्यावर कशाला रागवतो. मी काय बोलले तुला. अरे देवा पहिल्यांदा दारू पिलाय आणि घराबाहेर पडलाय म्हणून काळजी वाटते ना रे. तो किती मला सांगत होता राधा अडकली पण माझ्या मेलीचं टाळकं ठिकाणा नव्हतं. त्याला जाऊ दिलं नाही म्हणून हे सगळं घडलंय. माझ्यामुळं घडलंय हे सगळं. ही वेळच आली नसती. ठीक आहे अक्के तू नको टेन्शन घेऊ. आता होईल सगळं ठीक. देवाला जाऊ दिलं नाही म्हणून राधाचा प्रॉब्लेम वाढलाय. ठीक आहे अक्के देवा गेलाय ना आता होईल सगळं ठीक. तू टेन्शन घेऊ नको. हे गब्बर हिला घेऊन आतमध्ये जा नाही तर रडत बिडत बसेल. जा अक्के तू आतमध्ये जा.
डॉलीबाई, आपली चूक झाली बघा ना. नाही म्हणजे फोन आल्या ना आपण लगेच निघायला पाहिजे होतं. पण काय करणार हो, घरी जाम लोचा झाला. जाऊ दे ना. आपल्या सांगा राधा कबीर कुठे आहेत? तुम्ही लोकांनी काय खाल्लं पिलं का? हो, खूप खाल्लंय आम्ही. इनफॅक्ट पोट फुटेस तोपर्यंत खात होतो आम्ही. हे बरं झालं. सगळे क्युझिन्स होते ना, इटालियन, चायनीज, सगळे 2 बिस्किट्सच्या पुड्यांमध्ये सगळं होतं. हे मग एकदम बेस्ट झालं. एक मिनिट. 2 बिस्किटचे पुढे आईच्या गावात. डॉलीबाई म्हणजे तुम्ही उपाशी आहात? आपली चूक झाली. थँक्स, तुम्हाला कळलं की आम्ही उपाशी आहोत. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. कधी कधी लहान मुलं मोठ्या माणसांपेक्षाही समजूतदारपणे वागतात. म्हणजे राधालाच बघा ना, खूप समजूतदार मुलगी आहे. इथे आल्यापासून प्रॉब्लेम्सच चालू आहे, पण एका शब्दाने कसली तक्रार नाही केली. स्वतः उपाशी राहिली, पण बिस्किट्स मात्र कबीरला दिली. हे संस्कार असल्याशिवाय होत नाही. आई वडिलांचे संस्कार आहेत. आय डोंट नो व्हॉट इज रॉंग. तिचं आणि तिच्या वडिलांचं काय बिनसलंय, गॉड नोज. त्यांचं नावही लावत नाही. गोड मुलगी आहे. आय होप सगळं नीट होईल. डॉलीबाई, कबीर पण एकदम लाखात मुलगा बघा. हा, त्याच्या आई बापांनी ना काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणून त्यांना असा मुलगा मिळालाय. चला. राधा, आज या बापाला ना जगातला सगळ्यात श्रीमंत बाप असल्यासारखं वाटतंय. आपल्या पोरीबद्दल कुणी एवढं चांगलं बोलतं ना, तर सगळ्यांना ओरडून सांगासं वाटतं की साले ही आपली पोरगी आहे. आणि आपण एक नशीबवान बाप आहे, तुझ्यासारखी पोरगी देवाने आपल्याला दिली म्हणून. आपण जगालाच ओरडून काय, पण आपण तुला पण नाही सांगू शकत की आपल्याला केवढा आनंद झालाय. राधा हे स्वप्न नाहीये, आपण खरंच आलोय. राधा देवा खरंच आलेत. मी सांगितलं होतं ना तुला. कबीर, कबीर. देवा, थँक्यू सो मच. आय वॉज डॅम शुअर तू येणार. राधा, मी तुला सांगत होतो ना, देवा आपल्याला मदतीला येणार नाही असं होऊच शकत नाही. थँक्यू यार देवा. अरे कबीर बाबा, काय झालं तरी आपण येणार म्हणजे येणार रे.